शिरूर तालुक्यात 66 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. जास्त कमान पाण्यामुळे रांजणगाव, कारेगाव, कानेपुरी, सणसवाडी, भीमा कोरेगाव येथील एमआयडीसीमुळे या परिसरात प्रगती झाल्यानं निवडणुकीत मोठी चुरस आहे. शिक्रापूर येथील निवडणूक कृषी उत्पादन बाजार समिती सभापती मंगलदास बांदल यांच्यासाठी महत्त्वाची असून त्यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आले. शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये संपूर्ण गावामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि हे सर्व होत असताना लोकशाहीचा जो मूलभूत अधिकार असतो लोकांचा तो देण्यासाठी एवढा उदंड प्रतिसाद आहे. त्यामुळे लोकशाहीचं खरं महत्त्व त्या ठिकाणी या मतदानाच्या प्रक्रियेतून कळतं. कारण 5 वर्षांमधून ग्रामपंचायतीच्या कामाचा लेखाजोखा या निमित्ताने जनतेसमोर येत असतो आणि मग केलेला विकास सर्वसामान्य लोकांची असणारी जोडलेली नाळ ही खऱ्या अर्थाने या निवडणुकीची प्रेरणास्थानं असतात आणि ही निवडणूक म्हणजे खऱ्या अर्थाने ही निवडणूक गावकीची भावकीची आणि सर्वांना अभिप्रेत असणारं मतदान हे त्या संबंधित उमेदवार असेल, त्या ठिकाणी समर्थक असतील, या सर्व मंडळींना बरोबर घेऊन त्या ठिकाणी हे मतदान होत असतं. आणि आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये आज जो मीडिया आहे तुमचं जे काय मूव्हीज न्यूज आहे इतकं पारदर्शकपणे तुम्ही या ठिकाणी गावाच्या ज्या प्रक्रिया आहे ते राबवण्याचं काम करत आहात आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीला गरज आहे. कारण मीडिया हा फक्त शहरापुरता मर्यादित न राहता तुमच्यासारख्या चॅनलवाली मंडळी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील दृश्य शहरापर्यंत किंवा जी मेट्रोपॉलिटन शहरं आहे त्या शहरांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि म्हणून लोकशाहीमध्ये जो चौथा स्तंभ आपण जो म्हणतो तो खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे असं मला वाटतं. तळेगाव, ढमढेरे, विठ्ठलवाडी, सणसवाडी, भीमा कोरेगाव, वढू, करंदी या ग्रामपंचायतीत शांततेत मतदान होत आहे. तरुणाचा उत्सव मोठा असून सकाळी 7 पासून मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या असून मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ हे प्रत्येक मतदान केंद्रावर भेट देत आहेत. पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. सणसवाडी येथे भैरवनाथ पॅनल आणि काळ भैरवनाथ पॅनलमध्ये मोठी चुरस आहे. भैरवनाथ परिवर्तन पॅनलतर्फे या ठिकाणी आपल्याला अशी मुलाखत देऊ इच्छितो की या ठिकाणी गावामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जो गाव विकासापासून वंचित राहिलेला आहे, गावामध्ये जे घाणी साम्राज्य पसरलेलं आहे आणि गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये ते जे गावचं गटार पाणी सोडलेलं आहे ते गटाराचं पाण्याची व्यवस्था आगामी आमच्या पॅनल आल्यानंतर आम्ही ते गावच्या खाली घेऊन सोडायची व्यवस्था करणार आहोत. गावच्या शाळेमध्ये त्यांचा वारंवार राजकीय हस्तक्षेप होत असतो. तो हस्तक्षेप आम्ही थांबवणार आहोत. थांबवत असताना आमच्या अनेक विकासाच्या योजना या ठिकाणी आहे. गेल्या 30-35 वर्ष या ठिकाणी आमचे पॅनल प्रमुख आबासाहेब करंजे, बापूसाहेब चाकाते, सोमनाथ भुजबळ, अरुण करंजे, आम्ही आबासाहेब सासवडे यांनी आम्ही सर्वांनी मिळून हा परिवर्तन पॅनल टाकला. आम्हाला हे यांचं परिवर्तन घडवायचं आहे. परिवर्तन घडवत असताना या ठिकाणी गावच्या ज्या अनेक विकासाच्या योजना गरिबांच्या पोटाला हात करून त्यांनी केलेल्या आहेत त्या गरिबांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या अनेक स्त्रियांकरता शौचालय या ठिकाणी फार मोठी उणीव आहे. जास्तीत जास्त स्त्रियांना शौचालय या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. बेटी बचाव हा जो शासनाचा संकल्प आहे तो आम्ही या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत आगामी 5 वर्षांमध्ये. सहकार पॅनलचे नेतृत्व घोडगंगेचे माजी संचालक विठ्ठल ढेरंगे, माजी पंचायत समितीचे सदस्य पीके अण्णा गव्हाणे, शिवसेना तालुका प्रमुख अनिल काशीद, रिपाईचे राजाभाऊ गवदे करत असून विरोधी भैरवनाथ पॅनलचे नेतृत्व राजाराम ढेरंगे, माजी उपसरपंच बबुशा ढेरंगे हे करत आहेत. वडू येथे तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण शिवले हे रिंगणात असून माजी सरपंच अंकुश शिवले यांनी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहेत. शुद्ध पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य, तरुणांना रोजगार, घराणेशाही यावर निवडणूक लढवली जात आहे. पिंपळे जगताप तालुका शिरूर येथे मतदान होत आहे. मतदान करण्यास जातात दोन्ही पॅनलचे आमच्या पॅनलला मतदान करावे म्हणून या कारणावरून दोन्ही पॅनलमध्ये बाचाबाची झाली.
तेव्हा निवडणूक अधिकारी व पोलीस हस्तक्षेपानंतर शांतता संपन्न झाली. परंतु काही बूथवर पोलिसांचा वचक नसल्याने ढिसाळ नियोजन अभावी काही उमेदवार, ग्रामस्थ, मतदार मतदान केंद्रात दिसून येत आहे. सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी सुजाता घाडगे, करंदी.